एमपीएससीकडून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया रद्द. पेपरफुटीच्या आरोपानंतर एमपीएससीचा मोठा निर्णय. लवकरच फेरपरीक्षा होणार अशी देखील माहिती. पेपर लीकनंतर आता रोहित पवार यांच्याकडून एमपीएससी आयोगावरती ताशेरे. राज्यभरात एजंटमार्फत 40 लाखांना पेपर विकला गेला असा देखील गंभीर आरोप. आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची देखील केली मागणी. फडणवीसांनी आदिवासी समाजासाठी काही केलं असतं तर आदिवासी विद्यार्थ्यांवरती आंदोलनाची वेळ आली असती का? आदित्य ठाकरे यांचा हा सवाल उपस्थित. ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणार. मोर्चाची तारीख ठरलेली नाही. त्या संदर्भात संभाजीनगरमध्ये बैठक होईल. विजय वडेट्टीवार यांची माहिती. तर या मोर्चा संदर्भात आम्ही 7 जणांची समिती करणार आहोत. वडेट्टीवारांची ही प्रतिक्रिया समोर. नाशिकमधील आदिवासी आंदोलकांची हर्षवर्धन सपकाळ यांनी घेतली भेट. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपयांच्या मदतीसह 5 ऑगस्टचा सुधारित GR रद्द करण्याची आंदोलकांची मागणी. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये राज्यस्तरीय बैठक. जरांगेंचं आंदोलन आणि जातनिहाय जनगणनेच्या मागणीवर चर्चा होईल. ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांची माहिती. मराठा समाजाच्या मागण्यांवरती शासन सकारात्मक. मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांकडून सर्व विभागांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. तर शैक्षणिक सवलती आणि निधी वाटपाला गती देखील यामुळे मिळेल. विक्रेत्यांना आता 30 दिवसांपेक्षा अधिक काळ साखरेचा साठा करता येणार नाही. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून परिपत्रक या संदर्भातलं जारी. 30 नोव्हेंबर 2024 पर्यंत राज्यामध्ये निर्बंध लागू. रेशन दुकानांना नियम लागू नसतील. संपूर्ण राज्यामध्ये साखरेची साठेबाजी रोखण्यासाठी झाडाझडती सुरू. तर सोलापूरच्या डीमार्टमध्ये पुरवठा अधिकाऱ्यांकडून तपासणी. छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील वॉलमार्टसह होलसेल दुकानं रडारवर. अमरावती शहरातील डीमार्टमध्ये साखरेचा तुटवडा. डीमार्टमध्ये साखर खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी. साखर उपलब्ध नाही त्यामुळे ग्राहकांची गैरसोय. साखरेच्या दरवाढी मागे मोठा घोटाळा केला जातोय. साठेबाजी करून साखर तुटवड्याची परिस्थिती निर्माण केली जाते. शेतकरी नेते अजित नवले यांचा हा आरोप. कांद्यासंदर्भात राज्य आणि केंद्र सरकारची भूमिका कायम विरोधात राहिलेली आहे. सरकारच्या चुकीच्या निर्णयांची मालिका थांबत नाहीये. हर्षवर्धन सपकाळ यांचा हल्लाबोल. मोदी सरकारच्या 12 वर्षांच्या कार्यकाळात साखरही कडू झाली आहे. सपकाळ यांची टीका. अन्न आणि औषध प्रशासनाची राज्यभरात धडक कारवाई. 39 हॉटेल आणि रेस्टॉरंटशिवाय ढाब्यांची एफडीएकडून तपासणी. मुंबईमधील कारवाईमध्ये एकूण जप्त 2,25 लाखांचा मुद्देमाल जप्त. सदा सरवणकर आणि प्रिया सरवणकर यांनी पालिका आयुक्तांची घेतली भेट. ठाकरे गटाच्या नगरसेविका विश्वाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द करण्याची प्रिया सरवणकर यांची मागणी. महापौर आणि शिक्षण समिती अध्यक्षांमध्ये खडाजंगी. अमित साटम यांच्यासमोरच रितू तावडे आणि शिरवाडकर यांच्यामध्ये जुंपल्याची सूत्रांची माहिती. बातम्या निराधार आहेत. साटम यांचं हे स्पष्टीकरण. भाजप प्रवेशासाठी निघालेले धाराशिवचे 5 नगरसेवक पुण्यातून माघारी परतले. महायुतीमधील एका नेत्यानंच भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नगरसेवकांना थांबवलं अशी सूत्रांची माहिती. भोंगे डीजे या संदर्भात एकच नियम करायला पाहिजे. मनमानी कारभार थांबवून सगळ्यांनी एकच नियम करायला हवा. आदित्य ठाकरे यांचीही मागणी. आरबीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी वर्षा निवासांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची घेतली भेट. तर आरक्षण, उपवर्गीकरण, इंदू मिलमधील आंबेडकरांचं स्मारक आणि शिष्यवृत्तीच्या मुद्द्यावरती भेटीत चर्चा. एनआयएची 5 राज्यांमध्ये धडक कारवाई. भारत सरकारच्या 54 संकेतस्थळांवरती सायबर हल्ल्याचा कट उधळला. पुण्यातील जुन्नरमधून संशयित आरोपीही ताब्यात. रोहित पवार यांचे पीए अजित दशावतारे यांच्या घरी चोरी झाल्याचा संशय. तर 2 दिवसांपूर्वी त्यांच्या 14 वर्षीय मुलीनं जीवन संपवलं होतं. त्यानंतर सर्व कुटुंबीय गावी गेलं होतं. या दरम्यान घरी चोरी झाली. रोहित पवार यांच्या पीएच्या अल्पवयीन मुलीच्या मृत्यूचं गूढ समोर. तर आई रागवली त्यामुळे मुलीनं जीवन संपवलं असा पोलीस तपासात निष्पन्न. तर इमारतीच्या टेरेसवरून उडी मारून मुलीनं आपलं जीवन संपवलं. संशयास्पद काही नाही, पोलिसांची माहिती. रेल्वे कर्मचाऱ्यांना मराठी येणं अनिवार्य करा. पवारांच्या राष्ट्रवादीचे वाहतूक विभागाच्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागीय रेल्वे व्यवस्थापकांना निवेदन. तर रेल्वे कर्मचाऱ्यांना देखील मराठीचं व्यावहारिक ज्ञान अनिवार्य करण्याची मागणी. मराठी सक्तीविरोधात रिक्षा आणि टॅक्सी चालकांची मुंबई हायकोर्टात धाव. मुंबईमधील तब्बल 9.5 लाख रिक्षा चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न असल्याचा दावा. तर परिवहन विभागाचा कायदा योग्य. कोर्टामध्ये भक्कम बाजू मांडू मंत्री सरनाईक यांची भूमिका. बोरीवली स्टेशनच्या परिसरामध्ये ऑटो चालकांची दादागिरी. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. कारवाईकडे सर्वांचं लागलंय लक्ष. कांदिवलीमध्ये मनसे ट्रॅफिक पोलिसांसोबत भेट घेत आहेत. संपावरती असणाऱ्या रिक्षा चालकांवरती कारवाईची मागणी आहे. तर वाहतूक पोलिसांनी कारवाई न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा देखील इशारा दिलाय. शाळा कॉलेजच्या आवारामध्ये क्लासेस चालवता येणार नाही. कोचिंग क्लास सोडायचा असल्यास शुल्क परताव्याची व्यवस्था. राज्यातील कोचिंग क्लासेस संदर्भात शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांची माहिती. पनवेलच्या उल्वेमध्ये झडपी शाळेच्या भिंतींना करंट येत असल्याचा प्रकार. TV9 मराठीच्या बातमीनंतर शाळा प्रशासनाकडून दुरुस्तीचं काम सुरू.
पुण्याच्या खेडमधील शेलगावच्या दत्तवाडी शाळेमध्ये शौचालयाचा प्रश्न ऐरणीवर मोबाईल टॉयलेट शालेय पोषण आहाराच्या शेडमध्ये बंद अवस्थेत विद्यार्थ्यांची मात्र गैरसोय. माझगावमध्ये गणपती आगमनावेळी अंडी फेकणाऱ्याला अटक. 36 तासात भायखळा पोलिसांची कारवाई. फटाक्यांचा त्रास झाल्यानं अंडी फेकल्याचा खुलासा. आरोपीची मानसिक स्थिती ठीक नाही अशी पोलिसांची माहिती. अमरावतीमध्ये होणारी भाजपची दहीहंडी रद्द. स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा मृत्यू झाला, त्यामुळे निर्णय. दहीहंडी कार्यक्रमासाठी जमा झालेला निधी पीडित कुटुंबाला दिला जाईल. मोठ्या गणेश मूर्तींसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक. तर भुलेश्वर दुर्घटनेनंतर बीएमसीचा हा मोठा निर्णय. गणेशोत्सवादरम्यान मूर्तीचं सुरक्षित आगमन आणि सुनिश्चित करण्यासाठी पालिकेचं हे मोठं पाऊल. प्रो गोविंदाचा 4था सीझन सुरू. वरळीमधील डोम एसव्हीपी स्टेडियमवरती कार्यक्रमाचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, महापौर ऋतू तावडे, शायना एनसी देखील उपस्थित. संभाजीनगर पालिकेमध्ये अग्निशमन दलाच्या कारभारावरून गदारोळ. तर मुख्य अधिकारी पदाचा चार्ज 10 पास निवृत्त अधिकाऱ्याकडे दिल्याचा प्रकार. लाखोंच्या सुरक्षेचा खेळ खंडोबा होत असल्याचा आरोप. महापालिका सभेत नगरसेवक आक्रमक. पालघरच्या आश्रमशाळेतील मुलाच्या मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन. शाळेच्या किचनमध्ये त्रुटी आढळल्या, त्यामुळे नमुने तपासणीसाठी पाठवले. एफडीएकडून शाळा व्यवस्थापनाला तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश दिले. बीडच्या आष्टीमध्ये दुष्काळ. पिण्याच्या पाण्यासोबतच मुक्या जनावरांच्या चाऱ्याचा भीषण प्रश्न. लाडक्या बहिणीचे पैसे परत करा, पण जनावरांना जगवा. शेतकरी महिला विमल शेळके सरकारसमोर हतबल. मीरा भाईंदर गृहनिर्माण संस्थांमध्ये बकरा आणण्याच्या बंदीला विरोधी पक्षनेत्या आफरीन हुसेन यांचा विरोध. कुर्बानीसाठी मंजूर झालेल्या 50 कोटींचा निधी अन्य कामासाठी वापरल्याचा दावा. सोलापूरच्या माढ्यामध्ये श्रीसंत कुर्मदास साखर कारखान्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं आंदोलन. थकीत ऊस बिल देण्याच्या मागणीसाठी तिरडी मोर्चा. तर कारखाना प्रशासनाविरोधात 4 तास ठिय्या. छत्रपती संभाजीनगरमधल्या हर्सुल सावंगी या परिसरामध्ये तरुणांचा हाय व्होल्टेज ड्रामा. कौटुंबिक वादातून तरुण थेट टॉवरवरती चढला. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. अमरावतीच्या धामणगावमध्ये टॉवरवरती चढून युवकाचं आंदोलन. दत्तापूर पोलिसांनी तक्रार घेतली नाही असा आरोप. युवक बडनेरामधील असल्याची प्राथमिक माहिती. अमरावती दुर्घटनेनंतर भंडाऱ्याच्या शासकीय रुग्णालयामध्ये सुरक्षा यंत्रणेचा तातडीने आढावा. तर भंडारा प्रशासनाला रुग्णालयाच्या फायर ऑडिटचाही तपास. मीरा भाईंदर या ठिकाणी खड्ड्यांवरून मनसेचं अल्टिमेटम. 24 तासांमध्ये खड्डे बुजवले नाही तर थेट आयुक्त दालनामध्ये आंदोलन करू असा संदीप राणे यांनी दिला इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील सावर्डेमध्ये काँक्रीटच्या महामार्गाला खड्डे. नव्यानं उभारण्यात आलेल्या काँक्रीटच्या रस्त्याला पुन्हा खड्डे. कामाच्या दर्जासंदर्भात प्रश्न उपस्थित. नाशिकमधील बोरटेंबे ते टिटोली रस्त्यावरती खड्ड्यांचं साम्राज्य. 1 किलोमीटरच्या मुख्य रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे. खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय, त्यामुळे अपघातांच्या घटनांमध्ये झाली वाढ. पुण्यात रुपाली चाकणकर यांचं द नाईन्स नावाचं हॉटेल. तर द नाईन्स हॉटेलचं 2 दिवसांपूर्वी उद्घाटन. आमदार जयंत पाटील, आमदार सुनील शेळके आणि इतर प्रमुख नेते देखील राहिले उपस्थित. धाराशिव जिल्ह्यामध्ये अटल टेंकरिंग लॅबची दुरावस्था. केंद्र सरकारनं लाखो रुपये खर्च केलेल्या लॅबमधील साहित्य धुळकात. संस्था चालकांचे पैसे लाटण्याचं काम सुरू असाही आरोप. रायगडच्या माणगाव शहरामध्ये तब्बल 9 तास बत्ती गुल. कोणतीही पूर्वसूचना न देता वीज पुरवठा खंडित. घरगुती ग्राहकांसाठी व्यावसायिकांचे मोठे नुकसान. नाशिकच्या गंगापूर शहरातील नव्या 31 रस्त्यांच्या गुणवत्तेवरती प्रश्न निर्माण. नव्या रस्त्यांखाली 10 प्रकारच्या पाईपलाईन. जुन्या आणि नव्या पाईपलाईनच्या दर्जामध्ये मोठा फरक. महापालिका आयुक्तांकडून घटनास्थळी पाहणी करत स्पष्टीकरण. नांदेडमध्ये 2 वर्षांच्या चिमुकलीवरती शेजारी राहणाऱ्या नराधमानं केला अत्याचार. चॉकलेटचा आमिष दाखवत अत्याचार केल्याची घटना. आईच्या तक्रारीवरून सोनखेड पोलीस ठाण्यामध्ये पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. आरोपी फरार. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये पावसाची दडी. केळी उत्पादक शेतकरी अडचणीत. तर गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसाची उघडीप. उत्पादनामध्ये मोठी घट होण्याची देखील भीती निर्माण.